नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मित्रांनो सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जी आहे ही 2109 आहे. तर यामध्ये विभागनिहाय जागा ज्या आहे किती आहे, पदानुसार जागा किती दिलेल्या आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे, इतर तपशील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उद्यापासून 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन तुम्ही 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत करू शकता आणि तुमचा फॉर्मची लास्ट डेट त्याने दिलेली आहे 7 नोव्हेंबर 2023, म्हणजे 6 नोव्हेंबर पर्यंतच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल आणि त्यानंतर जे आहे सबमिशनची डेट 7 नोव्हेंबर 2023 दिलेली आहे. तर 7 नोव्हेंबरला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं राहिलं तर ते रजिस्ट्रेशन होणार नाही, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा लागेल. यामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे काही डाऊट्स असले तर ते त्यांना विचारू शकता. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या भरतीविषयी सविस्तर माहिती. याची जाहिरात आणि अप्लाय लिंक जर तुम्हाला बघायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आर्टिकलची लिंक, त्यावरती जाऊन तुम्ही या संदर्भात तपशील वाचू शकता, अप्लाय करू शकाल उद्यापासून. तर मित्रांनो, चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. याची जाहिरात जी आहे मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या संवर्गातील 14 पदे यामध्ये आहे आणि याच्या एकूण 14 पदाच्या 2109 रिक्त जागा आहेत. तर यामध्ये जर पहिलं पद बघितलं तर यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी जागा आहे 532. त्यानंतर आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलच्या 55 जागा आहे. त्यानंतर आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञच्या 5 जागा आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या 1378 सर्वात जास्त रिक्त जागा आहेत. यानंतर आहे लघुलेखक उच्च श्रेणी, यासाठी विभागनिहाय जागा दिलेली आहे 2-1, 2-2-1 अशा प्रकारचे आहे. यानंतर आहे लघुलेखक निम्न श्रेणी, याच्यासुद्धा अशा विभागनिहाय जागा दिलेल्या आहे, 1-1 जागा आहे. उद्यान पर्यवेक्षकसाठी 12 रिक्त जागा आहे. सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट क याच्या 9 जागा आहे. स्वच्छता निरीक्षकसाठी 1 जागा आहे. वरिष्ठ लिपिकसाठी जर बघितलं तर औरंगाबाद परिमंडळ कार्यालय या अंतर्गत 13 जागा आहे. नांदेड अंतर्गत 1, नागपूर अंतर्गत 10, पुणे अंतर्गत 2 आणि जे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड प्रादेशिक विद्युत मंडळ या अंतर्गत 1 रिक्त जागा आहे. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी जर बघितलं तर यामध्ये सुद्धा विभागनिहाय 1-1, 2-2 अशा प्रकारच्या जागा त्याने दिलेल्या आहे. वाहन चालकसाठी 2 रिक्त जागा आहे. स्वच्छक या पदाच्या 32 रिक्त जागा आहे मुंबई विभागाअंतर्गत. यानंतर शिपाई गट ड याच्यासुद्धा जागा त्यांनी दिलेल्या आहे. प्रादेशिक विभागीय कार्यालयाअंतर्गत या जागा आहे, ज्यामध्ये 18, 3, 5, 8, 2, 4, 1 अशा प्रकारच्या जागा दिलेल्या आहे. यामध्ये परीक्षा दिनांक जे आहे हे तुम्हाला नंतर कळवलं जाणार आहे. यासाठीची जी भरती प्रक्रिया आहे मित्रांनो, ही TCS मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आणि या संदर्भात इतर तपशील जो आहे हा खाली त्यांनी दिलेला आहे. तर चला खाली जाऊया मित्रांनो आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर यामध्ये जे आहे पात्रतामध्ये वयोमर्यादाचा दिलेला आहे की तुमची जी वयोमर्यादा आहे ही अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकाच्या दिवशी कॅल्क्युलेट केली जाणार आहे. तर यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं तर 18 ते 40 वर्ष वयाची अट दिलेली आहे. तर 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये मागासवर्गीय, अनाथ आणि EWS प्रवर्गासाठी. यानंतर माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा यामध्ये जे आहे सूट दिलेली आहे. प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी सुद्धा दिलेली आहे सूट. यानंतर परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे मित्रांनो. परीक्षेचं स्वरूपाबद्दलची माहितीचा व्हिडिओ मी नेक्स्ट आणणार आहे. या व्हिडिओमध्ये मी याची माहिती कव्हर करणार नाही, कारण मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. यामध्ये आपण खाली जाणून घेऊया. पॉईंट नंबर 8मध्ये त्यांनी काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, त्यापैकी काही आवश्यक ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करावे लागणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा माहितीचा व्हिडिओ मी उद्या आणण्याचा प्रयत्न करेल आपल्या चॅनलवरती. यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करताना जे पण तुम्ही परीक्षा केंद्र निवडाल ते काळजीपूर्वक निवडायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. एकदा तुम्हाला जे परीक्षा केंद्र अलॉट केलं जाईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आहे. यामध्ये परीक्षा शुल्काची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये
TCS मार्फत जी परीक्षा राबवण्यात येते त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS प्रवर्ग, अनाथ आणि दिव्यांग प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. तसेच माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक या उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क यामध्ये आकारलं जाणार नाही आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो इतर तपशील दिलेला आहे की तुम्हाला अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे हा 6 नोव्हेंबरपर्यंत राहील आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत राहणार आहे. उद्यापासून यासाठीचे ऑनलाईन अर्ज जे आहे हे सुरू होणार आहे. तर आता आपण खाली जाऊया आणि यासाठीचा पदानुसार जे पण शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. यासाठी जर बघितलं तर 10वी पास असणे आवश्यक आहे. यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झाला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा यासंबंधी जर सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रूरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग यामध्ये जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. यानंतर आहे डिग्री आपलं जे आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, ज्यामध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी जर बघितलं तर 3 वर्षाचा डिप्लोमा त्यांनी मागितला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीम या ट्रेडमध्ये जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. यानंतर आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ. यासाठी वास्तुशास्त्रज्ञाची जी पदवी आहे ही तुमच्याकडे असली पाहिजे. तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. यानंतरचं आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. यासाठी 1378 जागा आहे. यासाठी सर्वात जास्त अर्ज जे आहे हे भरले जाणार आहे. तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर 10वी पास असणे आवश्यक आहे. सोबतच यामध्ये दिलेलं आहे की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या रिलेटेड जो 1 वर्षाचा कोर्स आहे हा तुम्ही उत्तीर्ण झाले असले पाहिजे किंवा जे आहे आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समॅन किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या रिलेटेड तुमचा कोर्स असला तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीमधील म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा झाले असेल किंवा डिग्री झाली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे ME किंवा MTech तुमचं झालं असेल तरी देखील तुम्ही जे आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे जे आहे या पदासाठी अर्जसुद्धा जास्त प्राप्त होणार आहे. तर यामध्ये तुम्ही एलिजिबल असाल तर अर्ज करू शकता. यानंतर आहे लघुलेखक उच्च श्रेणी. यासाठी दिलेलं आहे किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. 120 वर्ड पर मिनिटची शॉर्ट हँड टायपिंग तुमची झाली असली पाहिजे. यानंतर इंग्रजी टायपिंग 40 वर्ड पर मिनिट किंवा मराठी टायपिंग 30 वर्ड पर मिनिट या दोनपैकी कोणतीही एक टायपिंग तुमची झाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. हे झालं उच्च श्रेणीसाठी. आता आपण बघूया निम्न श्रेणीसाठी. तर यामध्ये खाली दिलेलं आहे लघुलेखक निम्न श्रेणीसाठी. तर यामध्ये 10वी पास असणे आवश्यक आहे. 100 वर्ड पर मिनिटची शॉर्ट हँड टायपिंग तुमच्याकडे असली पाहिजे. यानंतर इंग्रजी 40 वर्ड पर मिनिट किंवा मराठी 30 वर्ड पर मिनिटची तुमची टायपिंग झाली पाहिजे. यापैकी जे मराठी किंवा इंग्रजी या दोनपैकी कोणतीही एक टायपिंग तुमची झाली असेल आणि शॉर्ट हँड टायपिंग असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. यानंतर खाली बघूया उद्यान पर्यवेक्षकसाठी. तर यामध्ये जे आहे कृषी किंवा उद्यान विद्या म्हणजे ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चरची रिलेटेड तुमची डिग्री असली पाहिजे. सोबतच तुम्हाला 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे. अनुभवाव्यतिरिक्त तुम्ही अर्ज करू शकणार नाही. यामुळे तुम्हाला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव यासाठी लागणार आहे. यानंतरचं आहे सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ. यासाठी 10वी व 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे. यासोबतच मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रज्ञाची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. यानंतरचं पद आहे स्वच्छता निरीक्षकसाठी. तर यामध्ये 10वी पास असणे आवश्यक आहे. सोबतच त्यांनी दिलेलं आहे जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करीत आहेत अशा उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा त्या रिलेटेड किंवा इक्विव्हॅलंट डिग्री असेल तुमची स्वच्छता निरीक्षक रिलेटेड कोर्स असेल तर तुम्हाला यामध्ये अर्ज करता येणार आहे. यामध्ये दिलेलं आहे की स्वच्छतेची कामे करून घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा कमी म्हणजे
कमीत कमी 5 वर्षाचा अनुभवसुद्धा या पदासाठी त्यांनी मागितलेला आहे. यानंतरचं पद आहे वरिष्ठ लिपिक गट क साठी, ज्यामध्ये 10वी उत्तीर्ण असले पाहिजे. यानंतर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची तुमची डिग्री असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. यानंतरचं आहे वरिष्ठ लिपिक गट क साठी त्यांनी दिलेलं आहे. यानंतर खाली जाऊया मित्रांनो, तर यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यकसाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये 10वी पास असणे आवश्यक आहे. यामध्ये विज्ञान शाखेतील पदवीधर म्हणजे BSc सायन्समध्ये तुमचं झालं असलं पाहिजे, ज्यामध्ये जे तुमची BScची किंवा सायन्स रिलेटेड जी डिग्री असेल त्यामध्ये तुम्ही केमिस्ट्री म्हणून सब्जेक्ट शिकलेले असले पाहिजे, किंवा कृषी शाखेतील तुमच्याकडे पदवी असली पाहिजे म्हणजे डिग्री असली तुमची ॲग्रिकल्चर रिलेटेड, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. प्रयोगशाळा सहाय्यक गट क झाल्यानंतर खाली जाऊया, जे आहे पद क्रमांक 12 बद्दल माहिती जाणून घेऊया, ज्यामध्ये वाहन चालक पदाचं दिलेलं आहे. इयत्ता 10वी पास असणे आवश्यक आहे. यामध्ये हलके, मध्यम किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असला पाहिजे. यानंतर जेव्हा तुम्हाला परवाना मिळाला असेल तेथून कमीत कमी 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे. परवाना मिळाल्यानंतरचा जो अनुभव असेल तोच तुमचा यामध्ये ग्राह्य धरला जाईल. यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ठिकाणी जर तुम्ही काम केलं असेल तर त्या ठिकाणचा अनुभवसुद्धा जो आहे हा ग्राह्य धरला जाईल. यामध्ये जे आहे तुमच्याकडे वाहन चालवण्याचा स्वच्छ अभिलेख म्हणजे जे आहे तुमच्यावरती वाहन चालवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडलेला नसला पाहिजे. यानंतर आहे स्वच्छक, यासाठी इयत्ता 7वी कमीत कमी असेल उमेदवार यामध्ये अर्ज करू शकता. जर 7वी पास असाल किंवा त्यापेक्षा अधिक पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. यानंतर आहे शिपाई, यासाठी इयत्ता 10वी पास असणे आवश्यक आहे. शिपाई पदाच्या सुद्धा वेगवेगळ्या जे आहे मंडळनिहाय जागा त्यांनी दिलेल्या आहे, तर यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी उद्यापासून अर्ज सुरू होणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.